Hello dear friends. So today we are seeing the special purpose device, semiconductor device, which is called solar cell. This solar cell is also the PN junction diode, but it is made for the special use, special applications. So हे जे सोलर सेल आहे त्याचं आपण आज स्ट्रक्चर, वर्किंग कसं, मॅन्युफॅक्चरिंग कसं केलं जातं, वर्किंग कसं आहे, त्याच्यानंतर त्याचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन्स कुठे कुठे आपण आपला हा सोलर सेल यूज होतो हे बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे की सोलार एनर्जी, सनपासून जी एनर्जी आपल्याला मिळते तिचे आपण यूज खूप गोष्टींमध्ये करू शकतो. जसं आपण सोलार एनर्जीचं थर्मल एनर्जीमध्ये रूपांतर करू शकतो, कारण ती हीट जनरेट करते. आणि अजून सोलार एनर्जीचं आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये पण फॉर्मेशन करू शकतो आणि ते पण आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर हे आता आपल्याला माहिती आहे सोलार एनर्जी तर एन्व्हायरमेंटला हजार्ड होत नाही किंवा पोल्युशन फ्री असते, त्याच्यामुळे सोलार एनर्जी खूप गरजेची आहे आताच्या युगामध्ये. ठीक आहे. सर सोलार एनर्जी आपल्याला फोटो थर्मल डिव्हायसेस आपण बनवू शकतो सोलार एनर्जीसाठी, आणि म्हणजे सोलार एनर्जीचं थर्मल एनर्जीमध्ये चेंज करण्यासाठी, आणि अजून फोटो व्होल्टाईक डिव्हायसेस बनवू शकतो. सो फोटो व्होल्टाईक डिव्हाइस म्हणजे सोलार एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी फोटो व्होल्टाईक डिव्हाइस. सोलार एनर्जी वापरून थर्मल डिव्हाइसेस आपण बनवू शकतो की ज्याच्यामध्ये आपण वॉटर वगैरे हीट करू शकतो. ठीक आहे. किंवा आपले जे अन्न आहे ते शिजवू शकतो. त्याच्यानंतर अजून फोटो व्होल्टाईक डिव्हाइसेसमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये फॉर्मेशन करू शकतो की आणि हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये फॉर्मेशन कशामार्फत होतं तर आपल्या सोलार सेलमुळे. ओके. सो सोलार सेल काय करते, आपल्या थर्मल एनर्जी, सोलार एनर्जीचं आपल्या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये फॉर्मेशन करतो. सो when the light incident on the solar cell or solar system, it produce the electrical energy. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे एकतर ह्याच्यामध्ये करंट पण जनरेट होईल, व्होल्टेज पण जनरेट होईल, आणि करंट व्होल्टेज दोन्ही जनरेट होते म्हणजे आपण काय करू शकतो, पॉवर जनरेट करतो, इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट करतो. ओके. सो ही जी इलेक्ट्रिकल पॉवर आहे ती ऑब्व्हियसली DC फॉर्ममध्ये आपल्याला मिळते, डायरेक्ट करंट फॉर्ममध्ये मिळते. आणि सो कसं स्ट्रक्चर असणार आहे आपल्या सोलर सेलचं, तर सोलर सेल मी म्हटलं PN जंक्शन डायोड आहे, स्पेशल पर्पज PN जंक्शन डायोड. सो P टाईप सेमीकंडक्टर आणि N टाईप सेमीकंडक्टर आपल्याला घ्यायचं. बट बघा, N टाईप सेमीकंडक्टर ॲज कम्पेअर टू P टाईप सेमीकंडक्टर थोडं त्याची लेअर कमी आहे. ओके. सो N टाईप सेमीकंडक्टरला आपण एमिटर म्हणणार आहोत, P टाईप सेमीकंडक्टर त्याला आपण बेस म्हणणार. सो एमिटर बेस जंक्शन, आणि इथे मध्ये त्यांचं काय होईल, जंक्शन फॉर्म होईल, PN जंक्शन फॉर्म होईल. ओके. देन हे झाल्यानंतर हा जो PN जंक्शन फॉर्म होतोय किंवा PN जंक्शन डायोड फॉर्म होतोय तो आपण कुठे त्याला आपण कोटिंग देणार आहोत. सो ती असणार आहे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग, आणि ती असणार आहे तुमच्या जंक्शनच्या जवळ. ऑब्व्हियसली जंक्शन जिथे काय होईल तर ओपन होईल. सो जंक्शनच्या जवळ इथे अँटी रिफ्लेक्टिंग कोटिंग असणार आहे किंवा कॉन्टॅक्ट असणार आहे. सो हे अँटी रिफ्लेक्टिंग कॉन्टॅक्ट काय करतं तर सोलार एनर्जी असते. सो सोलार एनर्जीमध्ये आपला विजिबल लाईट असते. ओके. सो ही विजिबल लाईट फक्त आपल्याला गरजेची आहे इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये फॉर्मेशन करण्यासाठी, पण तिथे IR रेडिएशन्स पण असतात. सो हे IR रेडिएशन्स जर PN जंक्शन डायोडच्या वर फॉल झाले किंवा PN जंक्शन सेमीकंडक्टरवर फॉल झाले तर ते सेमीकंडक्टर हीट करू शकतात. ओके. सो हीट झाल्यानंतर ऑब्व्हियसली जर हीट जास्त वाढली तर आपला जो हा डिव्हाइस आहे तो डॅमेज होऊ शकतो. ओके. सोलार सेल डॅमेज होऊ शकतो, म्हणून अँटी रिफ्लेक्टिव्ह कॉन्टॅक्ट इथे गरजेचं आहे की IR रेडिएशनला काय करेल, तो रिफ्लेक्ट करेल, बट विजिबल जी लाईट आहे, विजिबल लाईट काय करेल तर आपल्या जंक्शनच्या इथे फॉल व्हायला मदत करेल किंवा विजिबल लाईट ॲब्सॉर्ब करेल आणि IR रेडिएशन्स रिफ्लेक्ट करेल. ओके. सो सनलाईट मधले विजिबल लाईट ॲब्सॉर्ब झाले आणि IR रेडिएशन्स रिफ्लेक्ट होतील. देन याला दोन कॉन्टॅक्ट अजून आहेत. एक आहे फ्रंट कॉन्टॅक्ट आणि सेकंड आहे बॅक किंवा रिअर कॉन्टॅक्ट. सो
एन टाईप जे मटेरियल आहे आपलं सेमीकंडक्टर आहे त्याच्या बाजूला फ्रंट कॉन्टॅक्ट आहे आणि पी टाईपला किंवा बेसला बॅक किंवा रेअर कॉन्टॅक्ट आहे. आता हे दोन्ही कॉन्टॅक्ट तर कंडक्टिंग मटेरियलने बनवलेले आहेत, ओके, किंवा मेटलने बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आता हे मेटल्स कशासाठी, कारण इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करण्यासाठी आपल्याला हे कंडक्टर असणं तिथे गरजेचं आहे. देन आता पी साइड म्हणजे पॉझिटिव्ह आणि एन साइड म्हणजे निगेटिव्ह असे दोन पोलॅरिटी तिथे फॉर्म होतील. सो ह्या दोन पोलॅरिटी किंवा पोटेन्शियल डिफरन्स फॉर्म होईल आणि मग ते काय करू शकतो, ह्या पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस आपण आपला लोड किंवा जे डिव्हाइस आहे जिथे आपली ही पॉवर जी जनरेट होते ती स्टोअर केली जाऊ शकते किंवा यूज केली जाऊ शकते. सो इथे आपण काय लावणार आहोत, लोड लावणार. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर सोलार सेल. एन टाईप, पी टाईप मध्ये जंक्शन, देन फ्रंट कॉन्टॅक्ट, बॅक कॉन्टॅक्ट आणि जी कोटिंग असणार आहे ती अँटी रिफ्लेक्टिंग कॉन्टॅक्ट असणार आहे, कोटिंग असणार आहे जी आयआर रेडिएशन रिफ्लेक्ट करेल आणि विजिबल लाईट ऍब्सॉर्ब करेल. ओके, देन इथे जंक्शनच्या इथे काय होतात, इलेक्ट्रॉन्स ऑब्विसली जनरेट होतात, इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट होतील. सो हे कशामुळे, तर ही जी सनलाईट ऍब्सॉर्ब केली जाते ती सनलाईट ऍब्सॉर्ब केल्यानंतर आपल्याला माहिती आहे जर सेमीकंडक्टिंग मटेरियल असेल तर समजा सिलिकॉन, तर मग त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये येस 4 इलेक्ट्रॉन्स असतात. सो 4 इलेक्ट्रॉन्स मधला एकतर इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन काय होईल, तर इथला हा जो इलेक्ट्रॉन आहे तो व्हॅलेन्स बँड, कंडक्शन बँड. सो ह्याला कंडक्शन बँड मध्ये जाणं गरजेचं आहे. सो जेवढा हा गॅप आहे किंवा त्याला आपण एनर्जी गॅप म्हणतो, बँड गॅप म्हणतो. सो ही जी सनलाईट फॉल होते ते सनलाईटची एनर्जी किती पाहिजे, तर या बँड गॅपला ओव्हरकम करू शकते आपला हा इलेक्ट्रॉन. ओके, आणि कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतो. सो हा इलेक्ट्रॉनला बँड कंडक्शन बँड मध्ये जाण्यासाठी जेवढी एनर्जी गरजेची आहे, सो ही एनर्जी किती गरजेची आहे, तर बँड गॅपची जेवढी एनर्जी असेल किंवा एनर्जी गॅप जो आहे ते त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी या इलेक्ट्रॉन्सला मिळणं गरजेचे आहे, तेव्हाच तिथे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होतील. सो या इलेक्ट्रॉन होल पेअर तर जनरेट होतील, बट ही एनर्जी पुन्हा हे इलेक्ट्रॉन आपल्या लोडच्या इथे म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. आता हे जी सोलार एनर्जी मिळते ना त्या इलेक्ट्रॉनला, तर हे इलेक्ट्रॉन ती सोलार एनर्जी स्वतःजवळ ठेवतील. ओके, आणि ती एनर्जी कंडक्ट करतील, पुढे कंडक्ट करतील आणि जिथे आपण लोड लावलेला आहे तिथे ती एनर्जी काय करतील तर पुन्हा आपल्या लोडच्या इथे लॉस करतील, ती एनर्जी लोडला देऊन टाकतील आणि मग पुढे जाऊन पुन्हा हे इलेक्ट्रॉन एनर्जी लॉस झालेले इलेक्ट्रॉन पुन्हा आपल्या सोलार सेलमध्ये मूव्ह होतील. ओके, सो इलेक्ट्रॉन्स जनरेट होतात, एनर्जी कॅरी करतात, त्याच्यानंतर एनर्जी पुन्हा लॉस करतात आणि पुन्हा सोलार सेलमध्ये मूव्ह होतात. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सोलार सेल. आता आपण वर्किंग बघूया. ओके, सो when the सोलार सेल मध्ये आपल्याला सनलाईट, ओके, सनलाईट जेव्हा फॉल होईल आपल्या या सोलार सेलच्या पीएन जंक्शनवर तेव्हा काय होईल, आता हे पीएन जंक्शन मी सेपरेट केलं, हे एन टाईप आहे, ही पी टाईपचं सेमीकंडक्टर आहे. सो फ्रंट कॉन्टॅक्ट एन टाईपला आणि बॅक कॉन्टॅक्ट आपल्या पी टाईपला. ओके, सो इन सुरुवातीला इकडे काय असेल आपल्याला, तर एन टाईप मध्ये इलेक्ट्रॉन्स असतील, ओके, फ्री इलेक्ट्रॉन्स असतील आणि पॉझिटिव्ह आयन्स असतील, पॉझिटिव्ह आयन्स. सो पॉझिटिव्ह आयन्स इथे असतील अँड फ्री इलेक्ट्रॉन्स. देन पी टाईप मध्ये काय असेल, तर
होल्सला आपण म्हणतो इफेक्टिव्हली पॉझिटिव्ह चार्ज ना, सो होल्स अँड निगेटिव्ह चार्ज. ओके, सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय होतील तर ऍट द जंक्शन इथे डिप्लेशन लेअर फॉर्म करतील, कारण ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. सो इथे डिप्लेशन लेअर फॉर्म होईल. ओके, आता जेव्हा सनलाइट फॉल होईल तर सनलाइट फॉल झाल्यानंतर काही इलेक्ट्रॉन्स काय होतील, फ्री होतील आणि इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट होईल. राईट. सो सनलाइटमुळे काही इलेक्ट्रॉन फॉर्म होतात, तर त्यांना आपण म्हणतो की त्याच्यामुळे जो करंट फॉर्म होतोय किंवा सनलाइटमुळे जे करंट जे इलेक्ट्रॉन्स फॉर्म होत आहेत त्यांना आपण फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन्स म्हणणार आहोत. आणि सनलाइटमुळे जे होल्स फॉर्म होतात तर त्यांना आपण फोटो जनरेटेड काय म्हणणार आहोत, होल्स म्हणणार आहोत. ओके, सो इथे काही इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट होतील, इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट होतील. इकडे काही इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट होतील. ओके, इकडे काही इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट होतील. सो हे जंक्शनच्या इथे ऑब्विसली जास्त फॉर्म होतील. इलेक्ट्रॉन्स अँड होल पेअर्स ना. बघा, पी साइडला इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट झालेत ऍज वेल एज एन, पी साइडला ऍज वेल एज एन साइडला, दोन्ही साइडला इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होणार. पण आपल्याला माहितीये पी साइडला जे होल्स होल्स क्रिएट झालेत, सो त्याच्यामुळे निगेटिव्ह आपले निगेटिव्ह चार्जचे आयन्स फॉर्म होतात आणि इथे पॉझिटिव्ह चार्जचे आयन्स फॉर्म होतात, इलेक्ट्रॉन काय झाल्यामुळे, सेपरेट झाल्यामुळे. नाव आता इथे डिप्लेशन लेअरला इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, एन साइडला पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि पी साइडला आपला निगेटिव्ह चार्ज. सो इथे जे इलेक्ट्रॉन्स फॉर्म होत आहेत ना, सो पी साइड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स फॉर्म होत आहेत, इलेक्ट्रॉन कोणते, फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन्स, ते काय होतील तर या आपल्या पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होतील. सो हे सगळे इलेक्ट्रॉन्स कुठे मूव्ह होतील तर एन साइड कडे मूव्ह होतील. जे काही इलेक्ट्रॉन्स फॉर्म होत आहेत ते एन साइड सेमीकंडक्टरकडे मूव्ह होतील. आणि जे काही होल्स आहेत कुठे तर आपल्या एन साइड मध्ये फॉर्म झालेले फोटो जनरेटेड होल्स, ते मात्र पी साइड मध्ये अट्रॅक्ट होतील, कारण इकडे काय तर निगेटिव्ह चार्जचे आपले आयन्स फॉर्म झालेले आहेत किंवा डिप्लेशन लेअरला इकडे निगेटिव्ह काय होते तर इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह असं पोलॅरिटीची आपली पोटेन्शियल डिफरन्स फॉर्म होते. ओके, सो इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह पोलॅरिटी एन साइडला असल्यामुळे इकडचे जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट होतील आणि इकडे जे सगळे होल्स आहेत ते निगेटिव्ह पोलॅरिटीकडे म्हणजे पी साइडकडे अट्रॅक्ट होतील. सो हे जे सगळे होल्स इथे जनरेट झालेत ना ते सगळे कुठे अट्रॅक्ट होतील तर आपल्या पी रिजनकडे. ओके, सो हे होल्स काय होतील, पी रिजनकडे अट्रॅक्ट होतील. सो नाव हे इलेक्ट्रॉन्स आपले एन साइड कडे सगळे जमा झाले आणि जे होल्स आहेत ते कुठे जमा झाले तर पी साइडला. आणि ऑब्विसली पी साइडला होल्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स अँड एन साइडला इलेक्ट्रॉन्स आर द मेजॉरिटी कॅरियर्स. त्याच्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे कुठे जमा होतील तर आपण इथे हा फ्रंट कॉन्टॅक्ट दिले ना त्या साइडला सगळे जमा होतील. म्हणून इथे सगळे इलेक्ट्रॉन्स इकडे जमा झाल्यामुळे इथे काय होईल, निगेटिव्ह पोलॅरिटी फॉर्म होईल आणि सगळेचे सगळे होल्स जे पी साइडला अट्रॅक्ट होत आहेत ते सगळे कुठे जमा होतील तर आपल्या या बॅक कॉन्टॅक्टला. म्हणजे त्याच्यामुळे इथे काय होईल, पॉझिटिव्ह पोलॅरिटी फॉर्म होईल. आता हे जे इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट होत आहेत किंवा फोटो जनरेटेड होल्स किंवा फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन्स त्यांच्या पेअर जनरेट होतात, त्या एकतर त्यांची जर एनर्जी कमी असेल म्हणजे बँड गॅप पेक्षा एनर्जी कमी असेल
तर मग काय होऊ शकतं, तर ते पुन्हा रिकंबाईन होऊ शकतात. सो दिस एनर्जी शुड बी ग्रेटर दॅन द बँड गॅप ऑफ द दॅट मटेरियल. म्हणजे सिलिकॉनचा टाईप असेल किंवा इतर कोणते जे काही सेमीकंडक्टर्स असतील त्याच्यापेक्षा त्यांचे जे बँड गॅप्स आहेत त्याच्यापेक्षा सोलार एनर्जी जे ॲब्सॉर्ब करतात इलेक्ट्रॉन्स ती जास्त पाहिजे. ओके, सो जर जास्त नसेल तर ते पुन्हा काय होऊ शकतात, रिकंबाईन होऊ शकतात आणि इलेक्ट्रॉन होल पेअर लॉस होऊ शकते. पण जे काही फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन्स ह्या पी साइडमध्ये जे फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते प्रिव्हेंट केले जातात. कशापासून, तर रिकंबाईन होण्यापासून. आणि एन टाइप मध्ये जे होल जनरेट होतात ते पण प्रिव्हेंट केले जातात. कशापासून, तर रिकंबाईन होण्यापासून. का, कारण इथे ही जी पोलॅरिटी आहे, आपलं हे डिप्लेशन लेअरच्या इथे जी पोटेन्शियल डिफरन्स फॉर्म झालाय त्याच्यामुळे इकडचे इलेक्ट्रॉन्स काय होतात, पी टाइप मध्ये अट्रॅक्ट होतात आणि इकडचे जे होल्स आहेत फोटो जनरेटेड होल्स ते एन साइडला अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे रिकंबायनेशन तिथे होऊ शकत नाही. ओके, सो आता बघा सगळे इलेक्ट्रॉन्स एन साइडला आणि सगळे तुमचे जे होल्स आहेत ते पी साइडला काय होतं, जमा होत आहे. ओके, आणि मग इथे पॉझिटिव्ह पोलॅरिटी फॉर्म होते, इकडे निगेटिव्ह पोलॅरिटी फॉर्म होते. सो फ्रंट कॉन्टॅक्टला निगेटिव्ह आणि बॅक कॉन्टॅक्टला पॉझिटिव्ह. आणि त्याच्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन्स त्यांच्यामध्ये काय ऑब्व्हियसली एनर्जी आहे, खूप जास्त एनर्जी आहे. या सोलार किंवा सोलार एनर्जी त्यांनी आपल्यामध्ये फॉर्म केली जाते आणि त्याच्यामुळे त्यांना काय होते, तर त्याच्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते असे या पॉझिटिव्ह पोलॅरिटीकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होती. सो त्याच्यामुळे काय होईल, इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल, इलेक्ट्रिकल पॉवर. आणि इथे लोडच्या इथे आल्यावर किंवा इथे आपण बॅटरी वगैरे लावू शकतो, ती बॅटरी काय होऊ शकते, चार्ज होऊ शकते या इलेक्ट्रॉन्सच्या एनर्जीमुळे. आणि ह्या बॅटरीमध्ये किंवा या लोडमध्ये आपले हे इलेक्ट्रॉन्स आले ना की काय होईल इथे, तर त्यांची एनर्जी एक्स्ट्राची ती लॉस होईल आणि पुन्हा हे इलेक्ट्रॉन्स इकडे पॉझिटिव्ह किंवा बॅक कॉन्टॅक्टला कलेक्ट केले जातील. ओके, सो दिस इज द वर्किंग ऑफ अवर सोलर सेल. इलेक्ट्रॉन्स होल पेअर जनरेट होतात, इलेक्ट्रॉन्स आपल्या फ्रंट कॉन्टॅक्टला जमा होतात आणि जे होल्स आहेत किंवा पॉझिटिव्ह आयन्स आहेत ते कुठे जमा होत आहेत, तर आपल्या बॅक कॉन्टॅक्टला. देन इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द बॅक कॉन्टॅक्ट थ्रू द कंडक्शन किंवा थ्रू द लोड. ओके, आणि या लोड मध्ये काय होते, एनर्जी लॉस होते या इलेक्ट्रॉन्सची आणि ती एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये आपण स्टोअर करू शकतो आणि स्टोअर करू शकतो, रियूज करू शकतो किंवा तिथल्या तिथे आपण यूज पण करू शकतो. ओके, सो दिस इज द वर्किंग. देन व्हॉट आर द IV कॅरेक्टरिस्टिक्स, करंट अँड व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या सोलर सेलच्या. सो त्यासाठी आता हा जो क्वाड्रंट आहे तो 4th क्वाड्रंट असतो. ओके, सो युअर करंट इज निगेटिव्ह अँड व्होल्टेज इज पॉझिटिव्ह. सो बघा आता सुरुवातीला इथे करंट बघा, सुरुवातीला करंट तुमचा हळूहळू कमी होत जाते, म्हणजे इथे या लोड मध्ये तो लॉस होतो. सो सुरुवातीला जसं व्होल्टेज वाढतंय तसं तुमचं करंट थोडं थोडं कॉन्ट्रॅक्ट होतंय, कमी होतंय. त्याच्यानंतर ड्रास्टिकली तुमचं करंट काय होतंय, कमी होतंय. ओके, यावेळी सो जसं व्होल्टेज वाढतंय तसं करंट तुमचं हळूहळू कमी होतंय. सो इथे दोन पॉइंट महत्वाचे आहेत की आपण काय करू शकतो, एक तर हा लोड काय करू शकतो, ओपन ठेवू शकतो किंवा शॉर्ट करू शकतो. शॉर्ट करणं म्हणजे काय, हा लोड काढून टाकून डायरेक्टली आपण इथे डायरेक्ट कनेक्टिंग वायर जोडणार. सो शॉर्ट सर्किट त्याला म्हणतो आपण. आणि लोड ओपन म्हणजे काय, हे दोन्ही एंड ओपन ठेवले, तिथे कोणताच लोड नाहीये तर त्याला ओपन लोड म्हणतोय. सो जेव्हा शॉर्ट करतो आपण हे सर्किट किंवा ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोलॅरिटी ती शॉर्ट केली, ओके, लोड न लावता डायरेक्टली वायर जोडून टाकली, कनेक्टिंग वायर, तर मग इथे काय होईल, शॉर्ट, तुमचं सर्किट शॉर्ट होईल. ओके, आणि तिथे तुमचा करंट, तेव्हा जो करंट असेल तो मॅक्सिमम असेल. ओके, सो ह्याला म्हणतात शॉर्ट सर्किट करंट.
आपण डिनोट करतोय ISC. ओके, शॉर्ट सर्किट करंट. आणि जेव्हा ओपन ठेवू आपण हा लोड, ओपन ठेवला म्हणजे इथे काहीच नाही, लोड न लावलाय, फक्त हे जे एंड्स आहेत ते ओपन ठेवून दिले. सो तिथे तुम्हाला जो व्होल्टेज मिळतोय तो मॅक्सिमम मिळतोय. सो हा असतो तुमचा ओपन सर्किट व्होल्टेज. ओके, आणि तो आपण डिनोट करतोय VOC. ओके, सो हा ओपन सर्किट व्होल्टेज आणि हा शॉर्ट सर्किट व्होल्टेज. त्याच्यानंतर आपण लोड लावलात, आता ओपन पण नाहीये सर्किट आणि शॉर्ट पण नाहीये, लोड आपण तिथे कनेक्ट केलाय, तर त्यावेळेला पण तुम्हाला मॅक्सिमम व्होल्टेज आणि मॅक्सिमम करंट मिळणार आहे. सो जेव्हा आपल्याला तिथे मॅक्सिमम करंट मिळेल तो आपण लिहूया I max. ओके, हा पॉइंट आहे I max. आणि लोड लावल्यानंतर ओके, आणि एक तुम्हाला मिळेल मॅक्सिमम व्होल्टेज V max. ओके, सो I max आणि V max कधी लोड कनेक्ट असेल तेव्हा, ओपन नाही आणि शॉर्ट पण नाही आपलं सर्किट. सो त्यावेळेला आपल्याला एक पॉइंट मिळतोय, त्याला म्हणतोय मॅक्सिमम पॉवर पॉइंट. ओके, सो मॅक्सिमम पॉवर पॉइंट काय येईल, P पॉवर मॅक्सिमम इज इक्वल टू I max, I into V is our power, V max, मॅक्सिमम. सो मॅक्सिमम पॉवर पॉइंट कुठे मिळेल आपल्याला, जिथे व्होल्टेज आणि करंट दोघं पण मॅक्सिमम असेल, लोड कनेक्ट असेल तेव्हा. ठीक आहे, सो दिस इज द IV कॅरेक्टरिस्टिक्स. अँड जेव्हा आपल्याला मॅक्सिमम पॉवर ऍक्च्युली मॅक्सिमम किती मिळू शकते, तर P इज इक्वल टू I शॉर्ट सर्किट. ओके, सो शॉर्ट सर्किट करंट इंटू VOC ओपन सर्किट व्होल्टेज. ओके, सो ही ऍक्च्युली पॉवर आपल्याला मिळू शकते जेव्हा शॉर्ट सर्किट असेल आणि ओपन सर्किट आपण जर हे केलं. पण प्रॅक्टिकली द मॅक्सिमम पॉवर किती मिळेल आपल्याला, I max इंटू V max. सो दिस इज द. सो आता सोलर सेल मॅन्युफॅक्चर करताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा कोणतं मटेरियल यूज केलं पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल मटेरियल जे सोलर सेल यूज करताना, सोलर सेल बनवताना लागणार आहे, त्याची बँड गॅप जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन वोल्ट टू 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढा हवा. म्हणजे बँड गॅप हाय, थोडासा हाय पाहिजे, एकदम कमी पण नको, म्हणजे 0 पॉईंट वगैरे नको. सो जर 1 to 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढा जर बँड गॅप असेल, म्हणजे जी सोलर एनर्जी तो ऍब्सॉर्ब करेल ती पण काय असेल, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी असेल. ओके, सो जेवढी एनर्जी जास्त ऍब्सॉर्प्शन करेल तेवढी जास्त आपल्याला पॉवर जनरेट होईल. ओके, सो हे जे मटेरियल आहे त्याचं बँड गॅप 1 to 1.8 इलेक्ट्रॉन वोल्ट असं असावं. देन त्याची ऑप्टिकल ऍब्सॉर्प्शन जी पॉवर आहे, सो ऑप्टिकल ऍब्सॉर्प्शन जास्त प्रमाणात त्याने करायला हवं. ओके, देन त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे, ओके, सो ऍब्सॉर्ब केलं, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट झाले, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स जास्त पॉवरचे जनरेट झाले, सो ते कंडक्ट करण्यासाठी पण त्याची कंडक्टिव्हिटी पण चांगली पाहिजे. देन जे मटेरियल आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील, बट ते मटेरियल अवेलेबल नसेल, इझिली अवेलेबल नसेल, तर मग काही त्याचा यूज नाही. सो मटेरियल पण इझिली अवेलेबल असलं पाहिजे मार्केटमध्ये. देन हे सगळ्या क्वालिटी असलेले काही एक्झाम्पल्स आहेत, जसं सिलिकॉन आहे, सिलिकॉन इज अ गुड कंडक्टर ऑल्सो. देन ऑप्टिकल पॉवर, ऍब्सॉर्प्शन पॉवर पण त्याची चांगली आहे, कंडक्टिव्हिटी चांगली आहे, प्लस त्याची बँड गॅप किती आहे, 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट. ओके, सो गॅलियम आर्सेनाइड आहे 1.4 इलेक्ट्रॉन वोल्ट, 4.3 इलेक्ट्रॉन वोल्ट. कॅडमियम टिटॅनियम आहे. ओके, देन हा एक मॅन्युफॅक्चर केलेला सेमीकंडक्टर आहे, ज्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर म्हणजे हे जे मटेरियल्स आहेत ते सोलर सेल मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, कन्स्ट्रक्ट करण्यासाठी यूज करू शकतो. ओके, देन व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ दिस सोलर सेल. सो सुरुवातीलाच मी म्हटलं, एक तर
ॲप्लिकेशन सोलार सिस्टीमच्या वेगळ्या आहेत. बट सोलार सेल इज यूज फॉर द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट होते, म्हणून त्याला फोटो व्होल्टाईक सेल म्हणून पण म्हणतात. फोटो सेल पण म्हणतात. ओके, सो ह्याच्यामध्ये जो करंट जनरेट होतो तो काय असतो, फोटो जनरेटेड करंट त्याला आपण म्हणतोय. फोटो जनरेटेड इलेक्ट्रॉन्स आपण म्हणतो, किंवा फोटो जनरेटेड व्होल्टेज, जो व्होल्टेज फॉर्म होते त्याला म्हणणार होतो आपण. ओके, सो कुठे यूज केला जातो, तर ऑब्व्हियसली हा सोलार सेल यूज करून जिथे आपण लोड मगाशी लावले होता त्या लोडच्या जागी आपण बॅटरी लावू शकतो, आणि त्या बॅटरीमध्ये त्या इलेक्ट्रॉन्सची सगळी एनर्जी स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, आणि म्हणजे डे टाइमला सनलाईट अवेलेबल असते तेव्हा ती एनर्जी स्टोअर करायची, अँड नाईट टाइमला आपण काय करू शकतो, ती एनर्जी यूज करू शकतो इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्ममध्ये. देन हे तर डोमेस्टिकल यूज झालं. बट आपल्याला माहिती आहे सॅटेलाइट्स आहेत, सो सॅटेलाइटच्या तिथे तर काही आपण नेहमी जाऊ शकत नाही तिथे, त्यांना फॉईल काय करायला, प्रोव्हाइड करायला. सो तिथे त्या मोठे मोठे पॅनल्स असतात त्या सॅटेलाइट्सवर, आणि तिथे सोलार सिस्टीम किंवा आपले सोलार सेलचे पॅनल्स बसवलेले असतात, की ज्याच्यामुळे ते तिथल्या तिथे सोलार एनर्जी ऍब्सॉर्ब करून तिथल्या तिथे काय करतील, पॉवर जनरेट करतील आणि ती यूज करतील. ओके, प्लस जे रिमोट एरियाज असतात तिथे पण हे सोलार पॅनल बसवले, तर मग ते तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट करून त्या लोकांना यूज केले जाऊ शकतो. किंवा जिथे जंगल एरिया आहे, ओके, फॉरेस्ट आहे, तर तिथे पण हे सोलार सेल बसवलेले असतात पॉवर जनरेट करण्यासाठी. प्लस आपले स्ट्रीट लाईट असतात, तर स्ट्रीट लाईट मध्ये पण हे यूज केले, तर कारण ते ओपन असतात, तिथे सनलाईट इझिली त्यांना अवेलेबल होऊ शकते, आणि एनर्जी पण त्यांची जास्त होऊ शकते. सो स्ट्रीट लाईट मध्ये पण हे यूज केले जातात. प्लस आपले कॅल्क्युलेटर्स आहेत, सो कॅल्क्युलेटर आपल्याला माहिती आहे कॅल्क्युलेटर्स मध्ये काय आपल्याला बॅटरी पुन्हा पुन्हा चेंज करावी लागत नाही. सो तिथे ऑब्व्हियसली सनलाईटमुळे किंवा जी काही लाईट तिथे फॉल होईल त्याच्यामुळे काय होतंय, तर इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर जनरेट होऊ शकते. ओके, अजून येस, लाईटची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी एक डिव्हाइस येतो. सो त्या डिव्हाइसमध्ये पण काय करू शकतात, लाईटची इंटेन्सिटी किती आहे ही मेजर करण्यासाठी हे सोलार सेल यूज केले जातात. ओके, so this is about our solar cell structure, working characteristics and applications.